ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोली MIDC परिसरात बॅटरी डिझेल चोरीचे प्रमाण वाढले। पोलीस गस्त वाढवण्याची मागणी। गेल्या काही महिन्यांपासून शिरोली MIDC परिसरात बॅटरी डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे। या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे व्यावसायिक वाहनधारक नागरिक यांच्याकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे। शिरोली नागाव परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट कार्यालय आहेत। या परिसरात मार्बलची शोरूम, स्टीलची दुकाने, फर्निचरची शोरूम, नामांकित गाड्यांची शोरूम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिरोली औद्योगिक वसाहत आहे। त्यामुळे अवजड व मालवाहतूक, ट्रक, टेम्पो, कंटेनर, ट्रेलर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। ही मालवाहतूक वाहने पंपावर, ट्रान्सपोर्ट कार्यालय तसेच सेवा रस्त्यावर जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी पार्किंग केली जातात। त्यामुळे या वाहनांच्या बॅटरी चोरी, स्टेपनी चोरी, डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत। तसेच दारात पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनांचे पेट्रोल चोरीचे प्रमाणही वाढले आहे। वाहनांची वाढलेली संख्या, जीवघेणी स्पर्धा, त्यामुळे कमी भाड्यात व्यवसाय करावा लागत आहे। नवीन गाड्यांना 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतचे हप्ते आहेत। एकतर हप्ते भागवता भागवता वाहनधारक मेटाकुटीस आला आहे। त्यात बॅटरी, स्टेपनी, डिझेल चोरी यामुळे अडचणीत भर पडत आहे। मागील सोमवारी तर चक्क दिवसाढवळ्या नॅशनल हायवेवर असणाऱ्या ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर पार्किंग केलेल्या मालवाहतूक गाडीची बॅटरी चोरीस गेली। या ट्रान्सपोर्ट कार्यालयातील व शेजारी असणाऱ्या कंपनीच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे। त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा ट्रान्सपोर्ट हब उभारण्याची मागणी चर्चेत आली आहे। ट्रान्सपोर्ट हब उभारल्याने पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे। या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे व्यावसायिक, वाहनधारक, नागरिक यांच्याकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होतीये। तसेच या चोरीचा छडा लावून बॅटरी, डिझेल, पेट्रोल विकणारी व घेणारी जी साखळी कार्यरत आहे त्यांच्या मुळाशी पोलिसांनी जाणं गरजेचं आहे। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची, शिरोली।